गांडीत टाका त्या रामाला. हाय तरी का राम असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय, संविधान भाई संविधान. प्रतिभा महेश जाधव आणि महेश जाधव हे दोघेही बदलापूर शहराचे बीजेपीचे नेते आहेत आणि ही जी व्हिडिओ बनवली आहे ना ही त्यांच्याच अवलादीने बनवलेली आहे. म्हणजे बघा, हे बीजेपीचे जेवढे पण नेते आहेत ना, हे हिंदू हिंदू बोलून तुमच्याकडून तुमचं मत घेतात आणि ह्यांची किती कट्टर हिंदुत्व आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजण्यात आलेलं आहे. ही जी तिने हिंमत केली ना, ती एका दिवसात आलेली हिंमत नाही, हे तिच्यावरती झालेले संस्कारच आहे. आणि तिच्या घरी जे वातावरण आहे ना त्याचप्रमाणे तिने तिचे शब्द वापरलेले आहेत. आणि ह्या लोकांना आहे ना फक्त समाज पेटवायचा असतो, कधी श्रीरामांच्या नावावरती तर कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती. पण ह्यांचा खरा उद्देश एकच असतो, फक्त राजकारण आणि प्रसिद्धी, बाकी काहीच नसतं. आणि प्रसिद्धीसाठी ना हे लोक खूप खालच्या पातळीवरती जातात, कारण फक्त एका समाजाकडून प्रसिद्धी कमवण्यासाठी हे दुसऱ्या समाजाला नावं ठेवतात, दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अरे जर तुम्हाला एवढीच खाज असेल ना तर तुम्ही समाजाला एकत्र आणून मोठं व्हायचा प्रयत्न करा ना. त्या दोन समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये द्वेष निर्माण करून खोट पाडून तुम्ही मोठे कसे होणार. आणि तुम्ही काही ठराविक लोकांकडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही जी फालतूगिरी करतायत ना, तर तुम्ही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा की प्रसिद्धीबरोबर तुम्ही कित्येक दुश्मन सुद्धा कमवाल. आणि ह्याच गोष्टीमुळे ना आपला महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे तो पूर्ण विभागलेला आहे, पूर्ण तुटलेला आहे. आणि ह्याचाच भरपूर जणांनी फायदा घेतलेला आहे आणि अजून तेच करतायत लोक. म्हणून ही फूट पडू देऊ नका, एकत्रित राहावा, अजिबात जातीवाद ही गोष्ट सोडून टाका. बघा, हा महाराष्ट्र आहे, इकडे प्रत्येकाचा आदर आणि हा सन्मान होणारच. जो कोण बाबासाहेबांचं नाव घेऊन हिंदू देवी देवतांचा अपमान करेल त्याला सुद्धा ठोकण्यात येईल, आणि जो कोण हिंदू देवदेवतांचं नाव घेऊन बाबासाहेबांचा अपमान करेल त्याला सुद्धा ठोकण्यात येईल.